आता बातमी आहे लक्ष्मण हाकेंनी आरक्षणाबाबत केलेल्या मोठ्या विधानाची। विधानसभा निवडणुका संपल्यावरती ओबीसी आरक्षण संपलेलं असेल अशी भीती ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी व्यक्त केलेली आहे। तर पंचायत राज मधलं आरक्षण संपलंय, तसंच शिक्षण आणि नोकऱ्यांमधलं आरक्षण सुद्धा विधानसभा निवडणुकीनंतर संपेल असं हाकेंनी म्हटलंय। यावेळी बोलताना त्यांनी शरद पवारांवर सुद्धा जोरदार टीका केली आहे। 8-10 महिन्यांपासून राज्यात ओबीसी मराठा या दोन्ही समाजांमध्ये अशांतता आहे, तेव्हा पवार का बोलले नाहीत, सर्वपक्षीय बैठकीलाही ते का आले नाहीत असा प्रश्न विचारत हाकेंनी पवारांवर सुद्धा निशाणा साधलाय। की विधानसभा निवडणुका संपल्यानंतर ओबीसीचं आरक्षण संपलेलं असेल, पंचायत राज मधलं आरक्षण संपलेलं आहे, शिक्षण आणि नोकऱ्याच्या एंट्री पॉइंटवरचं आरक्षण या महाराष्ट्राची विधानसभा संपल्यानंतर या ओबीसीचं आरक्षण संपलेलं असेल। ओबीसी आणि मराठा यांच्यामध्ये जी अशांतता निर्माण झालेली आहे आणि अशी परिस्थिती असताना पवार साहेब तुम्ही गेली 7-8 महिने एक चकार शब्द का बोलला नाहीत? मुख्यमंत्री महोदयांनी मागील काही दिवसांमध्ये सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेतलेली होती, त्या बैठकीला तुम्ही का उपस्थित राहिला नाहीत?